नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही असं म्हणतात तेच खरं. काळ वेळ कुणासाठीही थांबत नसल्याचा जीवनात पदोपदी अनुभव येत असतोच. 10वीची परीक्षा देऊन उच्च शिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला आणि आता त्याच्या कुटुंबाला सुद्धा पुढे काय लिहून ठेवलंय याची पुसटशीही कल्पना नव्हती. परीक्षेच्या दिवशीच वडिलांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि हा दुःखद प्रसंग विद्यार्थ्यावर ओढवला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही वडिलांच्या चितेला अग्नी देऊन विद्यार्थ्यानं थेट परीक्षा केंद्र गाठलं. मात्र परीक्षेची नियोजित वेळ होऊन गेली होती म्हणून या विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर न देताच घरी परतावं लागलं. महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड गावात घडलेल्या या दुःखद प्रसंगानं अनेकांना गहिवरून आलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी 10वीची परीक्षा शैक्षणिक जीवनातील एक सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणून पाहिली जाते. 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षानुवर्ष अतोनात मेहनत करतात. मात्र ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती किंवा दुःखद घटनेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागतं. अशाच प्रकारची ही घटना अकोला जिल्ह्यात शुक्रवारी घडली. जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावात दिलीप समाधान नवलकर या 42 वर्षीय व्यक्तीचा पहाटे फिरायला गेला असताना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं. पहाटे मित्रांसोबत फिरण्यासाठी गेले असताना नवलकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्या मित्राने जेव्हा त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तेव्हा अगोदरच त्यांचा मृत्यू झालाय असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज पेंदाम यांनी सांगितलं. नवलकर यांच्या कुटुंबियांवर अचानक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांचा मुलगा विकास नवलकर याचा त्याच दिवशी 10वीचा पहिला पेपर होता. वडिलांच्या चितेला मुखाग्नी देऊन विकास पितृछत्र हरपल्याचं दुःख बाजूला ठेवून परीक्षा केंद्रावर पोहोचला. मात्र अर्थात तोपर्यंत परीक्षेची वेळ पुढे निघून गेली होती. पेपर अगोदरच सुरू झाले होते. विकास परीक्षा केंद्रावर गेल्यावर त्याने केंद्र प्रमुख व उपस्थित शिक्षकांना घडलेल्या प्रकाराची सगळी माहिती दिली. परीक्षेची वेळ होऊन गेली असल्याने विकासला पेपरला बसू देण्यासाठी केंद्रावरील शिक्षकांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले. मात्र कुणाच्याच प्रयत्नांना यश आलं नाही आणि अखेरला विकासला परीक्षा न देताच केंद्रावरून माघारी फिरावं लागलं. वडिलांच्या निधनाचं डोंगरा एवढं दुःख असतानाही 10वीची परीक्षा देण्याचं विकासचं स्वप्न, विकासची इच्छा अपूर्णच राहिली.